बघितलं का तुमचे भाऊ तुमच्यावर किती प्रेम करतात. तिकडे ते बाहेर आहेत तरी पण तुमची किती ते काळजी करतात. ते स्वतः नाही आले पण तुमच्यासाठी त्यांना गिफ्ट पाठवले. हो ऐका ना एकदा माझं, तुम्ही तुमच्या भावाला एकदा बोलून बघा ना, ते नक्की तुमची मदत करते. कल्पना, याच्यात काय लिहिलेलं आहे तो हे बघितलं ना, वहिनी आणि भैया खुश आहे म्हणून हेच लिहिलेलं आहे ना. हा मला माहिती कल्पना, त्याला आपली लय काळजी आहे. पण त्याला जर आपली परिस्थिती सांगितली ना, त्याला उलट जास्त काळजी पडेल. आणि तुला माहिती आहे का, ते मुंबईला एकटा आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या, मी पॅकिंग करते. त्याला आपल्याला तसंही घर खाली करायचं. हा तू जाय. भैया, राहुल तू? भैया तुम्ही बसा. भैया, तुम्ही एवढ्या परेशानीमध्ये आणि एवढ्या अडचणीमध्ये, आणि तुम्ही मला एकदा पण नाही सांगितलं, आणि तुम्ही एकदा पण लहान भावाला कॉल नाही केला. तुमचा भाऊ मुंबईमध्ये काम करतो, चांगलं कमवतोय. कोणामुळं? फक्त तुमच्यामुळं. अरे भैया, मी सगळं ऐकलंय, हे घर तुम्ही इकरी काढले म्हणून. राहुल, मी हे तुला सांगणार होतो, पण मला वाटतं तुलाही परेशान होशी, म्हणून मी हे तुला सांगितलं नाही. भैया, लहान भाऊ मुलासारखा असतो आणि मोठा भाऊ वडिलासारखा असतो. भैया, मुलाचं तर काम असतं वडिलाची सेवा करायची, आणि तुम्ही माझ्या वडिलासारखे आहेत. पण भैया, तुम्हाला असं वाटलं असेल की लहान भावाला मदत मागावं नाही म्हणून. नाही भैया, तुमचा लहान भाऊ तसा नाहीये. मी नाही का तुमची लय काळजी करतो. भैया, तुम्ही कधी आले? यायच्या आधी तुम्ही सांगितलं नाही. वहिनी, तुम्ही कशा आहात? बरं आहे ना? मी एकदम चांगली आहे, तुम्ही कसे आहेत? मी ठीक आहे, पण तुम्ही दोघं एवढे परेशान होते आणि तुम्ही मला एकदा सुद्धा कॉल नाही केला. भैया, तुमच्यावर किती कर्ज आहे? अरे राहुल, जाऊ दे ना यार. 15 लाख. आमच्यावर 15 लाख रुपयाचं कर्ज आहे. भैया, तुम्हाला आता कत्ताही काळजी करायचं काम नाही. भैया, मी 4 वर्षापासून काम करतो आणि माझ्याकडे 20 लाखाचा बॉन्ड आहे. जर हे पैसे आपल्याच कामी नाही आले तर हे पैसे काय कामीचे? आणि 15 लाख सुद्धा माफ होईल, आणि हे घर पण पुढे नाही जाणार. आणि भैया, राहिले 5 लाख रुपये. आणि भैया, ते तुम्हाला काम चालू करायचं होतं ना, आणि ते तुमचा बिझनेस चालू करा. थँक्यू बरं का राहुल. तुला माहिती आहे का, प्रमोदची किती मोठी मदत केली तर. अरे भैया, असं कसं बोलायला लागले? जे मुकलंय ना ते तुमचं सुद्धा आहे. भैया, तुम्हाला माहित नाही तुम्ही आमच्यासाठी किती काय केलं. खरंच मेरे नशिबाने मला तुमच्यासारखा दीर भेटला, आणि तुमच्या भावाला तुमच्यासारखा लहान भाऊ मिळाला. वहिनी, ते तर आपलं नशीब आहे. बरं जाऊ द्या, मी लय लांबून आलोय, तुम्ही मला 1 कप चहा आणा. हा जरूर, तुम्ही दोघं बसा, मी आता बनवून आणते. भैया, हे बघा.